नवी मुंबईत भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटलाय। पालिकेवर फक्त भाजपचा झेंडा फडकणार। महायुती तुटल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटलांनी हे वक्तव्य केलंय। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। नवी मुंबईत भाजप जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला। यामुळे आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचं चित्र आहे। याच वेळी जुईनगर इथे भाजपच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन देखील करण्यात आले। नव्या कार्यालयामुळे पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक गती मिळेल असं मत राजेश पाटील यांनी व्यक्त केलंय। प्रभाग क्रमांक 22 चे आमचे चारही लाडके उमेदवार सन्मान्य कृष्णदादा पाटील, सन्मान्य आमचे विजयजी साळे, त्याचबरोबर आमच्या सौ उषाताई यमगर आणि डॉक्टर प्रणाली काशीनाथ पाटील यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आज आमचे सन्मान्य माझे महापौर, भारतीय जनता पार्टीचे नेते सागरजी नाईक साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झालेली आहे। मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतोय की आमचे चारही उमेदवार हे अतिशय प्रामाणिक आणि चांगल्या प्रकारचे काम करणारे असे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत। खासदार नारायण राणे आज सिंधुदुर्गात आहेत। आज सिंधुदुर्गात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। सुमारे 10,000 बाईकस्वार या शक्ती प्रदर्शनात सहभागी होणार आहेत। बांदा ते कणकवली दरम्यान भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजप, शिवसेना आणि राणे समर्थक या बाईक रॅलीत सहभागी होतील। सिंधुदुर्गच्या राजकारणात आज मोठी हालचाल पाहायला मिळणार आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे हे आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। या शक्ती प्रदर्शनासाठी सुमारे 10,000 बाईकस्वार सहभागी होणार असून बांद ते कणकवली दरम्यान भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे। तर तिकडे नांदेडमध्ये प्रकाश आंबेडकर यांची आज सभा आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज दुपारी 4 वाजता प्रचार सभा पार पडणार आहे। सोलापुरात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वादाचं रूपांतर रक्तरंजित संघर्षात झालं। मनसेच्या बाळासाहेब सरवदे या तरुण पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्रानं भोगसून हत्या करण्यात आली। मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाल्याचा आरोप आहे। आज मनसेचे नेते अमित ठाकरे सरवदे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।